फ्रेंड्स, स्वप्ना कुलवी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावणारी रामचंद्र भाग 33 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात आपण वाचलेत की हनुमान जेव्हा समुद्र प्रवास करायला आकाशात उड्डाण घेऊन चाललेला असतो तेव्हा त्याला मार्गात मैनाक पर्वत, नागमाता, सुरसा आणि सिंहिका त्यांचा मार्ग थांबवण्यासाठी येतात. त्या सगळ्यांचा सामना करून तो शेवटी समुद्रपार लंकेच्या जमिनीवर उतरतो. त्यानंतर हनुमान लंब पर्वतावर चढून वर गेला. तिथे केतकीचे वन, उद्दालक, औषधी वनस्पती आणि नारळाची झाडे, त्याला भरपूर फुले आणि फळे लागलेली होती. त्या पर्वताचे शिखर ही खूप सुंदर होते. त्या सुंदर शिखरावर जाऊन हनुमान थांबला. तिथून त्याला त्रिकुट पर्वतावर बसलेली लंकापुरी दिसू लागली. वाराने तिथल्या वेलीवरची सुगंधित फुले हनुमानाच्या अंगावर तुटून पडली होती. हनुमान पुढे चालत त्या रावणाच्या लंकापुरीत जाऊन पोहोचला. आजूबाजूला मोठे राक्षस पहारेकरी फिरत होते. जेव्हापासून सीता हरण करून तिला लंकेत आणले होते तेव्हापासून राक्षसांचा बंदोबस्त वाढवला होता. लंकेच्या चारी बाजूंनी सोन्याची तटबंदी होती. त्यांच्या आत शुभ्र ढगांच्या रंगासारखी उंच आणि मोठी घरे होती. पांढऱ्या सोन्याने बांधलेले पक्के रस्ते होते. घरावर झेंडे फडकत होते. तिथली घरे सोन्याने चमकणारी तोरणे लावून सुशोभित केली होती. देवाच्या अमरावतीपुरीसारखी ती लंकापुरी सुंदर आणि सुशोभित दिसत होती. हनुमानाला लाखोच्या संख्येने तिथे राक्षस वावरताना दिसत होते. त्याने मनात विचार केला की अफाट पसरलेल्या समुद्रात लंकेचे संरक्षण करत आहे. शिवाय रावण दुष्ट आणि भयंकर असा राक्षस आहे. वानरसेना कशीही तिथे पोहोचली तरी त्यांचे तिथे येणे विनाशाला कारण असेल. कारण या लंकेला जिंकायचे सामर्थ्य तर देवतांकडेही असेल असे वाटत नाही. शिवाय आपल्याकडे फक्त 4च जण असे आहेत जे इथे येऊ शकतील. एक अंगद, दुसरा नील, तिसरा मी आणि चौथा बुद्धिमान वानरराज सुग्रीव. त्यामुळे मला पहिले हे शोधावा लागेल की जानकी माता जिवंत आहे की नाही. त्यानंतर बाकी गोष्टींचा विचार करता येईल. हनुमान बराच वेळ असा विचार करत त्या शिखरावर बसला होता. समोरच्या क्रूर राक्षसांना पाहून त्याला वाटले की रात्रीच्या वेळी रूप बदलूनच लंकेत घुसून जानकीचा शोध घेणे योग्य ठरेल. बघता बघता सूर्यास्त झाला. हनुमानाने मग आपल्या शरीराचा आकार छोटा केला आणि त्या रमणीय मार्गावरून चालायला सुरुवात केली. आजूबाजूंची शोभायमान घरे बघत तो जात होता. त्याला दिसले की काही घरांना मोती, हिरेही लावलेले होते. इतक्यात लंकेचे रक्षण करणारी देवी लंकिनीने हनुमानाला पाहिले. मोठ्या गरजत्या आवाजात ती बोलली, "अरे वानर, कोण आहेस तू? कुठून आला आहेस? आपल्या प्राणाची पर्वा असेल तर खरं खरं सांग, नाही तर जीवानिशी मुकशील. एवढ्या राक्षसांच्या पहाऱ्यातून तू आता घुसूच कसा शकलास? तू नक्कीच कोणी मायावी दिसत आहेस." समोर उभ्या असणाऱ्या त्या सोन्याचे हार गळ्यात घातलेल्या आणि हातात शस्त्र घेऊन उभी असलेल्या तिला पाहत हनुमान म्हणाला, मला तू जे काही विचारत आहेस मी सगळ्यांची उत्तरे देतो. पण पहिल्यांदा तू मला सांग, तू कोण आहेस जी या प्रवेशद्वारावर आपले विक्राळ रूप घेऊन उभी आहे? माझा मार्ग रोखून माझ्याशी अरेरावी करत आहेस?" त्याचे बोलणे ऐकून ती क्रुद्ध आवाजात बोलली, "मी महाबलवान राक्षसराज रावणाची आज्ञा पाळणारी, लंकानगरीची रक्षा करणारी लंकिनी आहे. मला टाळून तू या नगरीत घुसू शकत नाही. आणि जर तू असं केलंस तर माझ्या हातून मारला जाऊन इथे जमिनीवर पडशील." तिचे बोलणे ऐकून हनुमान न घाबरता तिच्यासमोर उभा राहून म्हणाला, "या नगरीचे सौंदर्य, इथली तटबंदी, बागबगीचे, इथली घरे, राजवाडे, ताजमहाल बघायची मला इच्छा झाली म्हणून मी इथे आलो आहे." त्यावर ती चिडून म्हणाली, "अरे दुर्बुद्धी वानर, या लंकानगरीत तू मला न हरवता जाऊ शकत नाही." हनुमान म्हणाला, "हे देवी, एकदाही मी लंकापुरी बघितली की मग जिथून आलोय तिथे निघून जाईन." हनुमान ऐकत नाही हे पाहून तिने किंचाळून एक जोरात थप्पड हनुमानाला मारली. जोराची थप्पड खाऊन हनुमानाने आपली बोटे वळवली आणि मूठ बनवली. तिचा एक जोराचा मुक्का तिच्या पोटात मारला. त्यामुळे ती जोरात खाली आपटली आणि वेदनेने विव्हळू लागली. लंकिनी हनुमानाची माफी मागून आपल्या प्राणांची भीक मागू लागली. हनुमानाला तिची दया आली आणि तिला सोडून दिले. त्यावर प्रसन्न होऊन ती उठून उभी राहिली आणि
हनुमानाला गोष्ट सांगू लागली. मला ब्रह्माने वरदान दिले होते की ज्यावेळी माझी एका वानराकडून हरायची वेळ येईल तेव्हा तू समजून घे की राक्षसांची वेळ भरत आली आहे. आज ती वेळ आली आहे. तिचे म्हणणे ऐकून हनुमान म्हणाला, एकदम सत्य आहे ब्रह्मांचे वचन, कारण रावणाने सीताहरण करून ती विनाशाची वेळ या राक्षसांवर आणलेली आहे. लंकिनीने हात जोडून हनुमानाला लंकेत प्रवेश करून दिला. हे कपिश्रेष्ठ, रावणाच्या या लंकापुरीत आपण प्रवेश करून जे काही करायचे आहे ते करू शकतात. आतमध्ये सगळीकडे शोधून तुम्ही सीतेचा शोध घ्या. हनुमानाने त्या सुशोभित केलेल्या रस्त्यावरून रमतगमत चालायला सुरुवात केली. हनुमान थोड्याच वेळात रावणाच्या निवासस्थानी पोहोचला. शिखरावर असलेले ते भवन स्वर्गासारखे सुंदर दिसत होते. आतून गाण्याचे स्वर ऐकू येत होते. सोन्याचे कळस तोरणे लावलेले होते. महल त्या राजभवनांची शोभा वाढवत होते. निवासाबाहेर पुष्ट घोडे, हत्ती, विमाने होती. भवनाच्या तोंडावर 4 सफेद हत्ती, उत्तम मृग आणि तऱ्हेचे पक्षी पण होते. ते भवन संपूर्ण सोन्याचे होते. जागोजागी हिरे, पाचू, माणिक आणि मोत्यांची नक्षी केलेली होती. अशा त्या राजभवनात हनुमानाने प्रवेश केला. एक एक करत हनुमान वेगवेगळी घरे, महल शोधत होता. एका महालातून दुसऱ्या, तिसऱ्या असा त्याचा शोध सुरूच होता. महाबली, महातपर्श्वा, नंतर कुंभकर्ण, महोदर, विरूपाक्ष, विद्युमाली, शुक आणि सारन यांच्या सगळ्यांच्या घरी जाऊन आला. तिथून हनुमान इंद्रजित, मेघनाथ, जंबूमाली, सुमाली यांच्याही महालात जाऊन आला. रावणाच्या राजभवनात त्याने पुष्कळ विमान पाहिले, ज्याला सुवर्णाचे मखर होते आणि त्याला मध्ये मध्ये रंगीबिरंगी रत्ने, जडजवाहीर लावले होते. ते विमान अतिशय सुंदर होते. त्याला विश्वकर्माने बनवले होते. ते विमान आकाशात उडण्यासाठी प्रसिद्ध होते आणि त्यावर सूर्याचे चिन्ह लावले होते. अशा प्रकारे हनुमान त्या 10 तोंडाच्या रावणाच्या लंकेत सगळीकडे फिरला, पण त्याला कुठेच जानकी दिसली नाही. हनुमान अत्यंत दुःखी झाला. हनुमानाला रावणाच्या भवनात गेला असताना एका पलंगावर रूपवती अनुपम सौंदर्याची एक स्त्री झोपलेली दिसली. तिच्या शरीराचा रंग गोरा आणि सुवर्णकांतीयुक्त होता. ती रावणाची सर्वात आवडती पत्नी मंदोदरी होती. हनुमान चुकीने त्या स्त्रीला सीता समजून बसला. त्यामुळे त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. थोडा वेळ शांत झाल्यावर तो विचार करू लागला, सीता पतिव्रता असल्याने श्रीरामाच्या वियोगात नाही झोपू शकते, ना खाऊ शकते, ना आपला साध शृंगार करू शकते. त्यामुळे ही कोणीतरी दुसरी स्त्री असेल. त्यामुळे सीतेच्या शोधात तो तिथून दुसरीकडे जायला निघाला. इतका वेळ सगळीकडे शोधूनही जानकी कुठेच दिसत नव्हती. त्यामुळे हनुमानाच्या मनात नको ते विचार येऊ लागले. रावणाने जानकीला तिच्या पतिव्रता धर्माचे पालन केल्यामुळे मारून तर टाकले नसेल ना, किंवा या इथल्या कुरूप भयंकर दिसणाऱ्या राक्षसिणींना पाहून सीता स्वतःच तर मेली नसेल ना. समुद्र उल्लंघन करून इथे येऊनही काहीच उपयोग झाला नाही. आता परत गेल्यावर जेव्हा मला सगळे विचारतील तेव्हा मी त्यांना काय उत्तर देणार. किष्किंधा नगरीत मी जेव्हा परत जाईन आणि श्री रामचंद्र मला जेव्हा विचारतील तेव्हा मला सीता शोधूनही सापडली नाही असे अप्रिय शब्द ऐकून श्रीराम तिथेच आपले प्राण त्याग करतील. मला काही करून सीतेचा शोध घेतलाच पाहिजे. असा विचार करून हनुमान परत तिच्या शोधकार्यात मग्न झाला. त्या तटावरून उतरून हनुमान खाली आला. समोर विविध फळं आणि फुले असणारे वृक्ष बघून त्याचे मन हर्षित झाले. सगळ्या ऋतूमध्ये उमललेल्या त्या फुलांचे वृक्ष मनाला मोहून टाकत होते. त्यात चंपा, अशोक, नागकेशर असे विविध वृक्ष होते. समोरच आंब्याच्या झाडांनी वेढलेली ती अशोक वाटिका बघून हनुमान त्या झाडावर उड्या मारत चढला. एका झाडावरून दुसऱ्यावर उड्या मारू लागला. ती वाटिका त्याला अद्भुत वाटली. अनेक पक्षी तेथे गुंजारव करत होते. कोकिळा कुहू करून नाजूक आवाज काढत होत्या. मोर पिसारा फुलवून नाचत होते. हरणे उड्या मारत इकडे तिकडे धावत होती. आपल्याच नादात हनुमानाने तिथल्या वेली झाडी यांची नासधूस करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या त्या अप्रतिम चवदार फळांची चव चाखत तो एक झाडावरून दुसऱ्या झाडावर जात होता. त्या अशोक वाटिकेत हनुमानाला एक गोलाकार भवन दिसले. त्या भवनात मधोमध 100 खांब होते आणि त्याचा रंग हिमालयासारखा पांढरा शुभ्र होता. त्याच्यावर जाणाऱ्या पायऱ्या आणि ओटा सोन्याचा होता. तो महाल इतका प्रकाशित होता की डोळे त्यांच्या प्रकाशाने दिपले जात होते. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा इथे संपन्न होत आहे.